Welcome to the session on revision of angle of contact. After going through this session, you will be able to define cohesive and adhesive forces. You will be able to draw nature of liquid meniscus. Considering the cohesive and adhesive forces, you will be able to define angle of contact, and also you will be able to state characteristics or significance of angle of contact. सो पहिल्यांदा आपण कोहेजिव्ह आणि ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे काय बघूया. जर एकाच सबस्टन्सचे मॉलिक्युल्स अट्रॅक्ट करत असतील एकमेकांना तर अशा फोर्सला म्हणायचं कोहेजिव्ह फोर्स. आणि जर वेगवेगळ्या सबस्टन्सचे मॉलिक्युल्स अट्रॅक्ट करत असतील एकमेकांना तर त्याला म्हणायचं ॲडेझिव्ह फोर्स. सो डिफाईन कसं करणार कोहेजिव्ह फोर्स आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि मग याचं एक्झाम्पल काय लिहिता येईल आपल्याला अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स. सो या टॉपिकमध्ये आपण लिक्विड स्टडी करत आहे त्यामुळे लिक्विडशी रिलेटेड कुठलेही एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. ॲडेझिव्ह फोर्स कसं डिफाईन करणार आपण अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. आणि याचं एक्झाम्पल काय लिहिता येईल आपल्याला अट्रॅक्शन बिटवीन वॉटर अँड ग्लास मॉलिक्यूल. सो हे डेफिनेशन्स लिहिता येतील एक एक एक्झाम्पल्स लिहिता येतील आणि हेच पॉईंट्स तुम्ही यांचे डिफरन्समध्ये पण वापरू शकता जर डिफरन्स विचारला तर. आता बघूया आपण की लिक्विड मिनिस्कसचं नेचर कसं असतं. नेचरमध्ये दोन प्रकार असतील मिनिस्कसचे, एक तर कॉन्केव्ह असू शकते लिक्विड मिनिस्कस किंवा कॉन्व्हेक्स. सो लिक्विड मिनिस्कस म्हणजे काय, जेव्हा आपण कंटेनरमध्ये लिक्विड घेतो तेव्हा फ्री सरफेस जो असतो लिक्विडचा तो जेव्हा कंटेनरच्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा जर कोहेजिव्ह फोर्स किंवा ॲडेझिव्ह फोर्स ह्यापैकी एक फोर्स स्ट्रॉंगर असेल तर काय होतं की लिक्विड तिथे कर्व तयार करते आणि मग तिथे आपल्याला एकतर कॉन्केव्ह कर्व पाहायला मिळते किंवा कॉन्व्हेक्स कर्व पाहायला मिळते. सो अशा प्रकारचे डायग्रॅम तुम्ही बघितले असतील किंवा काढले असतील. सो पहिल्या डायग्रॅममध्ये बघा आपण कंटेनर थोडा मोठा दाखवला आणि त्यामध्ये वॉटर आणि मर्क्युरी दाखवलं आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये कंटेनर नॅरो ट्यूबसारखा दाखवला आहे आणि मग त्यामध्ये वॉटर आणि मर्क्युरी दाखवलेले. सो या सगळ्या डायग्रॅममध्ये कंटेनर स्टँडर्ड म्हणजे ग्लासचा कन्सिडर केलेला आहे. सो जेव्हा वॉटर घेतो आपण ग्लासच्या कंटेनरमध्ये तेव्हा ॲडेझिव्ह फोर्स स्ट्रॉंगर असतो आणि म्हणून जिथे कंटेनरच्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो लिक्विडचा सरफेस म्हणजे वॉटरचा इथे तर ते मॉलिक्युल्स त्या वॉलकडे अट्रॅक्ट होतात, वॉलवर क्लाइंब होतात, ह्याला क्रीपिंग म्हणायचं आणि मग कॉन्केव्ह कर्व तयार होते. आणि जेव्हा मर्क्युरी घेतो आपण ग्लासच्या कंटेनरमध्ये तेव्हा कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो. म्हणजे मर्क्युरीच्या सरफेसवरचे मॉलिक्युल्स वॉलवरती क्लाइंब न होता वॉलकडे अट्रॅक्ट न होता ते लिक्विडमध्येच आतमध्ये खाली अट्रॅक्ट होतात आणि जणू काही तिथे लिक्विड सरफेस डिप्रेस झालं असं आपल्याला दिसतं आणि तिथे आपल्याला कॉन्व्हेक्स कर्व पाहायला मिळते. सो कुठलाही फोर्स स्ट्रॉंग असू दे कोहेजिव्ह किंवा ॲडेझिव्ह आपल्याला कर्व मिळणारच आहे. फक्त फोर्सवर डिपेंड आहे की कॉन्केव्ह कर्व मिळणार आहे का कॉन्व्हेक्स कर्व मिळणार आहे. आणि मग ही जी कर्व तयार होते लिक्विडची त्या कर्वला आता आपल्याला टँजंट काढायचं आहे एक आणि एक नवीन फिजिकल क्वांटिटी डिफाईन करायची आहे ज्याला म्हणतो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो दोन्ही केसेस बघूया आपण. सो ग्लासचा कंटेनर घेतला आणि त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लिक्विड घेतलेले आहेत. म्हणजे काय तर पहिल्या डायग्रॅममध्ये केरोसिन इन ग्लास कंटेनर घेतले जिथे ॲडेझिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये मर्क्युरी इन ग्लास कंटेनर दाखवलेलं आहे जिथे कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे. आणि मग बघा वरती तुम्हाला टँजंट काढलेलं दिसेल लिक्विडच्या सरफेसला कर्व पार्टला. पण टँजंट कर्वला कुठे काढायचं आहे, एका ठराविक पॉईंटलाच काढायचं आहे जिथे लिक्विड सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो केरोसिनसाठी इथे असेल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि मर्क्युरीसाठी इथे असेल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला आपण टँजंट काढणार आणि मग तो टँजंट आणि कंटेनरची वॉल यांच्यामधला लिक्विडमधून मोजलेला जो अँगल असतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो डिफाईन कसं करणार आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल मेड बाय टँजंट टू द कर्व्ड पार्ट ऑफ लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ द वॉल ऑफ कंटेनर मेजर्ड इनसाइड द लिक्विड. आणि मग ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण लिहिता येतील. त्याला फीचर्स म्हणू शकतो आपण, प्रॉपर्टीज म्हणू शकतो किंवा त्याला सिग्निफिकन्सही म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा. सो कंटेनर बघा आपण एकच कन्सिडर केला होता ग्लासचा, पण त्यामध्ये मर्क्युरी, केरोसिन, वॉटर असे लिक्विड घेतले की अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यूज चेंज होत जातात. म्हणजेच दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी ही व्हॅल्यू फिक्स असते. आणि मग नेचर कसं असतं कर्वचं, आयदर कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स, त्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू पण बदलते. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक काय लिहिणार पहा आपण. जर वॉटरसारखं लिक्विड असेल ग्लासच्या कंटेनरमध्ये तर तिथे ॲडेझिव्ह फोर्स खूप स्ट्रॉंग असतो, क्रीपिंग शार्प होतं, 90 डिग्री कर्व मिळते आणि मग टँजंट जो आहे तो वॉलवरच येतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथे आपल्याला 0 मिळतो. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय लिहिणार पहा आपण. जेव्हा केरोसिनसारखं लिक्विड घेतो आपण
ग्लासच्या कंटेनरमध्ये, तेव्हा ॲडेझिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो पण वॉटर एवढा नसतो. त्यामुळे तिथे कॉन्केव्ह कर्व मिळेल आपल्याला आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा कमी येईल किंवा ॲक्यूट अँगल पाहायला मिळेल. आणि जेव्हा मर्क्युरी घेतो आपण ग्लासच्या कंटेनरमध्ये तेव्हा तिथे कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे तिथे आपल्याला कर्व कशी मिळाली होती, कॉन्व्हेक्स कर्व मिळते आणि त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तिथे तो 90 डिग्रीपेक्षा जास्त येतो. त्याला ऑप्ट्यूस अँगल असंही म्हणू शकतो. आणखीन काय मेन्शन करता येईल आपल्याला इथे की दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू काय असते, फिक्स असते किंवा कॉन्स्टंट असते. आणि जरा जरी इम्प्युरिटी ॲड केली एखाद्या लिक्विडमध्ये तरी त्या लिक्विडचं नेचर बदलतं आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू चेंज होते. सो तुम्ही ह्याला कंटॅमिनेशन पण म्हणू शकता. इम्प्युरिटी ॲड करणे ह्या प्रोसेसला कंटॅमिनेशनला मराठीत आपण भेसळ म्हणतो. सो इवन अ स्मॉल कंटॅमिनेशन ऑफ लिक्विड सरफेस इट कॉजेस अ कन्सिडरेबल चेंज इन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हीच प्रॉपर्टी जी आहे, कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आपण ॲप्लिकेशनमध्ये वापरतो लिक्विडची प्युरिटी चेक करण्यासाठी. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो काय काय पाहिलं बघा आपण ह्या सेशनमध्ये. एक तर आपण पहिल्यांदा कोहेजिव्ह आणि ॲडेझिव्ह फोर्सेस डिफाईन केले. नंतर आपण लिक्विड मिनिस्कसचं नेचर कसं असतं बघितलं. त्यानंतर काय बघितलं आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आणि मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केल्या. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन ही प्रोसेस आणि त्याचे एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहे. थँक्यू.